तर पीसीओडी म्हणजे कमी वयात झालेला डायबिटीस. मूल झालं की पीसीओडी संपतो. चूक. पीसीओडी आहे म्हणजे मी आई होऊ शकत नाही. खरं की खोटं? खोटं. सडपातळ मुलींनाही पीसीओडी होतो का? हो. पीसीओडी म्हणजे आयुष्यभर औषध. हे खरं की खोटं? एकदा पण औषध नाही असं माझं म्हणणं आहे. आयुष्यभर तर सोडाच. म्हणजे तणावामुळे पीसीओडीची तीव्रता वाढते आणि पीसीओडीमुळे तणाव होतो. हे दोन्ही आहे. साधारण कोणत्या वयात पीसीओडीची लक्षणं दिसायला ते लागतात? वजन वाढले म्हणजे पॉलिसिस्टिक आहे का? तर पॉलिसिस्टिकमध्ये वजन वाढतं हे बरोबर आहे. पण वजन न वाढण्याची पण पॉलिसिस्टिक असू शकतं. म्हणजे त्याला लीन पीसीओएस म्हणतो, की वजन तुमचं नॉर्मल आहे, तरी पण तुम्हाला पीसीओएस असू शकतो किंवा तुमची पाळी नियमित असेल तरीही पीसीओएस असू शकतो. पाळी अनियमित असेल तरीही पीसीओएस असू शकतो. पीसीओडी हा आजार किती खतरनाक आहे आणि तो बरा होऊ शकतो? 100% बरा होऊ शकतो. हार्मोन्स आणि पीसीओडीचा नेमका संबंध कसा येतो? ते म्हणजे प्रोसेस फूड खाणं बंद करा. यू विल बी फ्री फ्रॉम पीसीओडी फॉरएव्हर. पीसीओडीसाठी गोळी नाही. त्यामुळे औषधाने पीसीओडी बरा नाही होत. असं औषध मला माहीत नाहीये. 100% नाही. त्या नववधू म्हणा फार तर, तिला अत्यंत मोठा सपोर्ट हा नवऱ्याचाच असतो. मग तिला समजा पाळी येत नसेल किंवा गर्भधारणा होत नसेल, तर पुरुषामध्ये काय दोष आहे की नाही ते पुरुषांनी आधी क्लिअर केलं पाहिजे. 1/3 केसेसमध्ये दोष हा पुरुषामध्ये असतो. हिला पीसीओडी असू द्या, पण गर्भधारणा होणे ही त्याच्यातली जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये 1/3 जबाबदारी किंवा दोष हे पुरुषांमध्ये असतात. ज्या स्त्रीला जेस्टेशनल डायबिटीज किंवा पीसीओडी असेल, तिने योग्य जीवनशैलीचा अवलंब आयुष्यभर करणं गरजेचं असतं. फास्टिंग पीसीओडीसाठी सेफ आहे 100% फास्टिंग पीसीओडीसाठी सेफ नाही, आवश्यक आहे उलटं मी म्हणेन. किंवा पीसीओडी जर कंट्रोल करायचा असेल, तर कुठल्या अशा 3 टिप आहे ज्या फॉलो करायला पाहिजे? गर्भधारणा होत नाही, त्याच्यामध्ये 80% मुलींना पीसीओडी असतो. तुम्ही आता सांगितलं की डॉक्टरकडे न जाता पीसीओडी बरा होऊ शकतो. तर कसा आणि काय उपाय आहे त्याच्यासाठी? जे स्त्रियांनी पीसीओडी समजून घेणं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितक्याहून जास्त पुरुषांनी, कारण तो सपोर्ट लागतो तिला. नमस्कार, मी सोनम. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. आजचा आपला जो विषय आहे तो आहे पीसीओडी आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर कनसे सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरणमध्ये. एकंदरीत पीसीओडी हा विषय सगळ्यात जास्त चर्चेचा विषय आहे मुलींमध्ये, आमच्यामध्ये तरी. कारण की एक एज झाली किंवा सुरुवातीपासून एक आमच्या मनात भीती असते की पीसीओडी होणार का? पीसीओडी होणार का? पीसीओडी होणार का? तर मला वाटतं की आज आपण त्या विषयावरती डिटेलमध्ये चर्चा करूया आणि नेमकं पीसीओडी काय आहे आणि त्यापासून वाचता कसं येणार याबद्दल आपण आजच्या पॉडकास्टमध्ये चर्चा करूया. तर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की पीसीओडी म्हणजे नेमकं काय? पीसीओडी म्हणजे पाळी येण्याची जी प्रक्रिया असते, त्याच्या अंतर्गत शरीरामध्ये त्या महिलेच्या शरीरामध्ये जे काही हार्मोनल चेंजेस असतात, त्याच्यामुळे जे काही दृश्य परिणाम दिसतो, त्याचं एकत्र एक ग्रुप केलेलं आहे, की ह्या सगळ्या गोष्टी एकत्र सापडतात. म्हणजे पाळीची अनियमितता असेल त्याच्यामध्ये, इरेग्युलर मेन्सेस म्हणा, थोडीशी वजन वाढ होणे म्हणा, किंवा चेहऱ्यावरती केस जमा होणे म्हणा, किंवा चेहऱ्यावरती ज्याला मुरुमाच्या पोळ्या किंवा ॲक्नी म्हणतात, ह्या गोष्टी एकत्र आल्या, की त्याला शास्त्रज्ञांनी किंवा डॉक्टरांनी, संशोधकांनी एकत्र एक टर्म दिलेली आहे. त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम म्हणतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र सापडतात. असं त्याची साधारणतः एक टर्म आहे. पीसीओडी सोबत ना पीसीओएस हा पण एक शब्द कानावर पडत असतो आमच्या सतत. तर यामध्ये काही फरक आहे काहीही का? फरक नाही, दोन्ही एकच. काही म्हणजे त्याला नॉमेनक्लेचर बोलताना हे म्हणतात तसं. तसा विचार केला तर आजकालच्या मुलींमध्ये हे प्रमाण खूप जास्त दिसतंय. म्हणजे आमची आई होती किंवा आजी होती, त्यांच्याकडे हे पीसीओडी हा प्रकारच हो, नव्हता हो, किंवा हो. त्यांना माहितीच नव्हता. तर हे आजकालच्या मुलीमध्ये पीसीओडीचं प्रमाण इतकं का वाढलंय? यामागे काय कारणं आहेत? नाही, आता याची शास्त्रज्ञांना किंवा वैद्यकीय क्षेत्राला माहिती होण्याची सुरुवात झाली, त्याला स्टेन लेविन्थाल सिंड्रोम असं नाव होतं. 1906 साली 1919 की 6 साली त्या शास्त्रज्ञाला असं आढळलं, की ह्या 4 गोष्टी एकत्र असतात. मग त्याला सुरुवातीला आम्ही स्टेन लेविन्थाल सिंड्रोम म्हणायचो. मग तिथून साधारणतः आम्ही जेव्हा 1985 ते 90च्या दरम्यान जेव्हा आमच्यासारखी लोकं एम-डी होऊन बाहेर पडली, तेव्हा हा फारसा प्रकार नव्हता. हं. आणि मग त्याचं कारणही आम्हाला तेव्हा फारसं माहीत नव्हतं. तो प्रॅक्टिसच्या दृष्टीने थोडासा महत्त्वाचा प्रश्न नाही, अशा तऱ्हेने आमची त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. पण आता गेल्या साधारणतः 20 वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर त्याचं पब्लिक सर्व्हे जर तुम्ही बघाला, एपिडेमिओलॉजी त्याचं जर पाहिले, तर वयात आलेल्या 25% मुलींना हा प्रमाण या पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज किंवा सिंड्रोमचं प्रमाण असतं. आणि त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेल,
की साधारणतः इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाच्या तक्रारी किंवा मुलं न होणे लग्नानंतर. हा जो प्रकार असतो, त्याच्यामध्ये 80% मुलींना हे त्याचं कारण असतं, की PCOD. गर्भधारणेमध्ये अडचण येते. हे जगप्रमाण सारखं वाढत चाललंय. म्हणजे 80% हा डोक्याबाहेरचा विषय आहे. म्हणजे ज्या मुलींना गर्भधारणा होत नाही, त्याच्यामध्ये 80% मुलींना पी असतो. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं सतत वाढत जाणारं प्रमाण हं. त्याच्यामध्ये आलेलं आहे. असं आहे. यामागे कारणं कोणती आहेत? आता सुरुवातीला आम्ही जेव्हा अभ्यास केला, तेव्हा असं म्हणत होते, त्याचं कारण आम्हाला माहीत नाही. एक तर त्या ओव्हरीमध्ये गाठी असतात, त्याच्यामुळे ते होतं. हे काय होतं याचा आम्ही विचार करायचो आणि त्याच्यानुसार उपचारही करायचो. मग सुरुवातीला आम्ही त्याला त्या ओव्हरीला थोडीशी बोकं पाडायचो. त्याचा एक भाग कापून टाकायचो. म्हणजे ते सिस्ट असतं ते डिकॉम्प्रेस करणं असं त्याला थोडंसं वैद्यकीय भाषेमध्ये म्हणतात. पण आता जसं-जसं प्रमाणही वाढत गेलं, म्हणजे आईला असेल तर मुलीला होतं असं आम्ही म्हणायचो. म्हणजे जेनेटिक पण आम्ही सांगायचो. आणि मग आता नवीन आलेलं संशोधनातून नक्की झालेलं कारण त्याचं असं हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. बापरे! हो. आणि सुदैवाची गोष्ट की आपण जर त्याचं योग्य माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये आपण योग्य इंटरव्हेन्शन ज्याला म्हणतो की बदल केले, तर हे 100% टाळता येण्याजोगं आहे. इतकं सोपं आहे ते. आणि मग त्या दृष्टीने आपण त्याची म्हणजे कॉज जर त्याचं कारण जर समजून घेतलं, तर हा आजार 100% टाळता येतो. साधारण कोणत्या वयात PCODची लक्षणं दिसायला लागतात? नाही, पी-सी-ओ-डी हा तसा आपण समजतो तसा मेन्स्ट्रुएशन डिसऑर्डर आहे. म्हणजे इथून पुढे तुमचं मेन्स्ट्रुएशन सुरू होतं, ज्याला प्युबर्टी आपण म्हणतो किंवा मेनार्के पहिली हे सुरू होते. त्याच्यामध्ये साधारणतः एक 12, 13, 14 वर्षाच्या पुढे साधारणतः तुम्हाला त्याचं प्रमाण आढळेल. पण तो गंभीर स्वरूप कधी धारण करतो? तर साधारणतः 25शीच्या दरम्यान तो 20 ते 25शीच्या दरम्यान त्याचं गंभीर स्वरूप हे घेतं. किंवा जेव्हा मुलीच्या लग्नाचा विषय येतो, लग्नानंतर गर्भधारणेचा विषय येतो. तेव्हा त्याचं गंभीर स्वरूप आपल्या लक्षात येतं आणि आपण त्यासाठी मग डॉक्टरकडे धावपळ करायला लागतो तो. तर साधारणतः 20 ते 25 हा त्याचा जास्त तुम्हाला कॉमनली त्याच्याकडे अटेन्शन समाजाचं पण जातं आणि डॉक्टरांकडे पण पेशंट येतात. हे तो ग्रुप आहे. पण त्याची सुरुवात साधारणतः 12, 13, 14 या दरम्यानच होते. असं आहे. माझं तर म्हणणं त्याच्या वेगळं आहे, की आता माझं एक पी-सी-ओ-डी रिव्हर्सल सेंटरच आहे त्यासाठी. की एखाद्या मुलीला पाळी सुरू व्हायच्या अगोदरच त्याची लक्षणं आम्ही सांगू शकतो, डायग्नोज करू शकतो. म्हणजे त्याला ती मुलगी समजा 8 वर्षाची आहे किंवा 10 वर्षाची आहे, तिची पाळी सुरू व्हायचं नक्की ते वय नाही आहे. मग त्याला प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतात. हे ते सगळ्यात पहिलं लक्षण असतं. किंवा चाइल्डहूड ओबेसिटी हे त्याचं सगळ्यात त्याहूनही आधीचं लक्षण असतं. मग सुरू होताना ती तशा तऱ्हेने सुरू होते. आपण त्याच्याकडे फक्त वजन वाढलं एकाच संकल्पनेतनं पाहतो. खरं तर वजन वाढणं ही त्याचं एक दृश्य स्वरूपातला एक भाग असतो. आणि शरीरामध्ये अशा विविध प्रक्रिया चालू असतात. त्यातली एक तुम्हाला दिसते, मग त्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे जाता. असं आहे ते. आता तुम्ही मला वयानुसार सांगितलं, पण कॉमन लक्षणं कोणती असतात PCODची? त्याचं सगळ्यात कॉमनेस्ट लक्षण त्याच्यामध्ये असतं. एक म्हणजे वजन वाढणे, दुसरं म्हणजे पाळीमध्ये अनियमितता, म्हणजे कमी वेळा जाणे, जास्त वेळा जाणे, कमी जाणे, जास्त जाणे सगळं म्हणजे पाळीमध्ये म्हणजे ऑलिगोमेनोरिया किंवा अमेनोरिया हे त्याच्यामध्ये असतं. वजन वाढणे, पाळीच्या तक्रारी आणि मुख्य म्हणजे चेहऱ्यावरती इथे या बाजूला जसे स्त्रिया मुलींना केस अपेक्षित नसतात, अशा ठिकाणी केस येणे हा त्याच्यातला भाग असतो. आणि चौथं ॲक्नी असतं. म्हणजे त्याचं आम्ही वैद्यकशास्त्रानुसार जेव्हा निदान करतो, त्याच्यामध्ये अनओव्हुलेटरी सायकल म्हणतात, की स्त्रियाच्या म्हणजे ओव्हरीमध्ये बीजांड तयार होतं आणि ते ओव्हरीमधून बाहेर पडतं. ही याच्या मागची जी हार्मोनल प्रक्रिया असते, ती त्याच्यामध्ये थांबलेली असते. अनओव्हुलेटरी सायकल त्याला म्हणतात, की ती बाहेर पडत नाही. ते स्त्रीबीज जे असतं ते बाहेर त्या ओव्हरीमधून बाहेर पडत नाही. त्याला अनओव्हुलेटरी सायकल म्हणतात. मग त्याच्यासाठी जी प्रक्रिया असते हार्मोनल प्रक्रिया, इथे तयार होणं, ते मोठं होणं आणि त्याच्यातून बाहेर पडणं आणि ते फॅलोपियन ट्यूबमध्ये जाऊन फर्टिलायझेशन नंतर इम्प्लांट होणं, ह्या ज्या प्रक्रिया असतात, तर ते जे बीज असतं, ते ओव्हरीमधनं बाहेरच पडत नाही. त्याला ॲनोव्हेलेटरी सायकल म्हणतात. हा त्याचा एक सगळ्यात मोठाचा आम्ही डायग्नोस्टिक क्रायटेरिया म्हणतो. त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये मेल सेक्स हार्मोन याचं प्रमाण जास्त असतं. जास्त होतं त्या आजारामध्ये. आणि हे जास्त होण्याचं जे कारण असतं, हे पुन्हा तुमचं लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होतं. म्हणजे त्याला हायपर अँड्रोजनिझम म्हणतात. ही 2 प्रक्रिया त्याच्या आणि मग जेव्हा तुम्ही सोनोग्राफी करता, त्याच्यामध्ये ते सगळ्या ओव्हरीमध्ये त्या पेशी तुम्हाला दिसतात. त्याला ओव्हरियन फॉलिकल्स म्हणतात किंवा सिस्ट म्हणतात खरं तर. आणि मग ते इतक्यापेक्षा जास्त असेल आणि इतक्या साईजचे असेल, हे वैद्यकीय क्षेत्रातले क्रायटेरिया.
आणि मग जागतिक स्तरावरती ते कशाला पॉलिसिस्टिक म्हणायचं, पी-सी-ओ-डी म्हणायचं आणि कशाला नाही म्हणायचं. याचे एक क्रायटेरिया आहेत. मग त्याला रॉटरडॅम क्रायटेरिया म्हणतात. मग त्याच्यामध्ये हे 3 क्रायटेरिया की हायपर अँड्रोजेनिझम याच्यामध्ये असतात. एनोव्हेटरी सायकल आणि पॉलिसिस्टिक ओव्हरीज ऑन द डायग्नोस्टिक या तिन्हीतले 2 असले तरी आम्ही त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज म्हणतो किंवा सिंड्रोम म्हणतो. अनियमित पाळी, इर्रेग्युलर पिरियड म्हणजे 100% तुम्हाला पीसीओडी आहे. हे कितपत खरं आहे? नाही, असं नाही आहे. की पी-सी-ओ-डीमध्ये तोच एक प्रॉब्लेम आहे, की त्याची जी लक्षणं असतात, त्याचं ते एकमेव कारण नाही आहे. ते वजन वाढले म्हणजे पॉलिसिस्टिक आहे का? तर पॉलिसिस्टिकमध्ये वजन वाढतं हे बरोबर आहे. पण वजन न वाढण्याची पण पॉलिसिस्टिक असू शकतं. म्हणजे त्याला लीन पी-सी-ओ-एस म्हणतो, की वजन तुमचं नॉर्मल आहे, तरी पण तुम्हाला पी-सी-ओ-एस असू शकतो किंवा तुमची पाळी नियमित असेल तरीही पी-सी-ओ-एस असू शकतो. पाळी अनियमित असेल तरीही पी-सी-ओ-एस असू शकतं. म्हणजे त्याची जी काही लक्षणं आपण 4-5 समजतो, त्याची पी-सी-ओ-डी सोडून अनेकही कारणं असतात. असं आहे ते. पीसीओडी हा आजार किती खतरनाक आहे आणि तो बरा होऊ शकतो? 100% बरा होऊ शकतो. पी-सी-ओ-डी हा आणि त्यासाठी एकही गोळीची गरज नसते. हे सगळ्यात महत्त्वाचं. हा खतरनाक नाहीये. तुम्ही योग्य वेळी त्याचं निदान केलं. त्याच्यातल्या अडचणी समजून घेतल्या म्हणजे का झालं हे समजून घेतलं. त्याच्यामध्ये करेक्टेबल फॅक्टर असतात ते करेक्ट केले आणि लवकरात लवकर केले. तर पी-सी-ओ-डी हा पूर्णतः टाळता येण्याजोगा आजार आहे. झाला तर बरा करता येण्याजोगा आजार आहे आणि त्याची जी कॉम्प्लिकेशन आहे ती टोटली अव्हॉइड होऊ शकतं. युजुअली जेव्हा चर्चा होते तेव्हा बरेचसे लोक असे म्हणतात की लग्नानंतर पीसीओडी हा आजार बरा होतो. तर हे नाही, हे पूर्णतः कितपत? अशास्त्रीय विधान आहे. लग्न होणं हा तुमच्या लाईफस्टाईलचा म्हणजे जीवन प्रक्रियेतला एक भाग आहे. लग्नानंतर पी-सी-ओ-डी बरा होतो हे पूर्णतः अशास्त्रीय विधान आहे. त्याला काही शास्त्रीय बेस नाही आहे. किंबहुना तो लक्षात बऱ्याचदा लग्न झाल्यानंतर येतो किंवा त्याच्यावरती आपण लग्नाच्या नंतर आपण त्याच्याकडे लक्ष देतो खरं तर, असं त्याचं आहे. बरा नाही होत तो. लग्न या प्रक्रियेतनं पी-सी-ओ-डी बरा नाही होत कधीच. पीसीओडी असलेल्या मुली नॉर्मल आयुष्य जगू शकतात का? 100% आणि जर त्यांना झाला असेल तर हां. त्यांनी उपाययोजना म्हणून काय करायला पाहिजे? तेच सांगतो, की पी-सी-ओ-डीची कार्यकारण भावजू किंवा कॉज जर तुम्ही समजून घेतलं, तर अत्यंत सोपं आहे. लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल लाईफ जगू शकता. अगदी सगळं सामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये जर सांगायचं झालं, तर पी-सी-ओ-डी म्हणजे कमी वयात झालेला डायबिटीस, हे लक्षात घ्या. बापरे! हे अत्यंत साधी, सरळ, सोपी बायोलॉजिकल त्याची व्याख्या तुम्ही घ्या. म्हणजे डायबिटीस हा सगळ्यांना समजणारा विषय आहे म्हणून मी त्या भाषेमध्ये तसं बोलतो. पण समजा तुम्ही एक 25 किंवा 20 नंतर तुमची साखर वाढली त्याला तुम्ही डायबिटीस म्हणता. आणि पी-सी-ओ-डीमध्ये पाळी नॉर्मल आहे पण वजन वाढलेलं आहे किंवा नुसते केस वाढलेत पण पाळी नॉर्मल आहे. हे सगळे पी-सी-ओ-डीचे व्हेरियंट आहेत ते. त्याचं बेसिक अंडरलाईंग मेकॅनिझम आहे. त्याला वैद्यकीय भाषेमध्ये आम्ही इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतो. डायबिटीजचं देखील कारण म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स आहे, तसं पी-सी-ओ-डीचं कारण देखील इन्शुलिन रेझिस्टन्स आहे. हा मेन क्रक्स आहे त्याच्यातला आणि तो एकदा तुम्ही सोडवला, की पी-सी-ओ-डी बरा होतो. मग वजनही कमी होतं, केसही कमी होतात, पिगमेंटेशनही कमी होतं, पाळी व्यवस्थित होते, मुलंही व्यवस्थित होतात आणि ती नॉर्मल आयुष्य जगू शकते. हार्मोन्स आणि पीसीओडीचा नेमका संबंध कसा येतो? म्हणजे कसं आहे, की म्हणजे त्याची अगदी इटिओपॅथोजेनेसिस ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये म्हणतो, की बॉडी इज कंट्रोल बाय द हार्मोनल चेंजेस. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे जे काही हार्मोनल बदल होतात त्यानुसार होत आहे. समजा वजन वाढलं, म्हणजे का वजन वाढतं? खाल्ल्याने वजन वाढतं? व्यायाम न केल्याने वजन वाढतं? की तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिनचं प्रमाण जास्त झाल्याने वजन वाढतं? कशाने वजन वाढतं? आपण म्हणतो नाही, एवढ्याने काय होतंय? तेवढ्याने काय होतंय? किंवा व्यायाम करत नाही म्हणून वजन वाढतं. तर वजन वाढण्याची ही त्याच्यातली प्रक्रिया ही हायपर इन्शुलिनिझममुळे होते. त्याच कारणाने पुढे इन्शुलिन रेझिस्टन्स होतो. मग तुम्हाला वजन वाढणं त्याचं इन्शुलिन हे कारण असतं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला हायपर अँड्रोजेनिझम असतं. म्हणजे मेल सेक्स हार्मोन हे स्त्रियांमध्ये प्रभावी नसतात. पण या आजारामध्ये असतात. मग कशामुळे असतात? की जो इन्शुलिन जास्त तयार होतं, ते ओव्हरीमध्ये अशा तऱ्हेने काम करतं, की मेल सेक्स हार्मोनचं फिमेल सेक्स हार्मोनमध्ये होणारं जे रूपांतर असतं, ती करण्याची जी प्रक्रिया असते, त्याला ॲरोमॅटेज नावाचं एन्झाईम असतं शरीरामध्ये. मग त्याचं काम ते ब्लॉक करतं. म्हणजे टेस्टोस्टेरॉनचं इस्ट्रोजनमध्ये रूपांतर होतं किंवा इस्ट्राडिऑलमध्ये होतं. ती प्रक्रिया बंद पडते. मग ते इस्ट्रोजन जे तयार होतं, म्हणजे ओव्हरीमधून मेल सेक्स हार्मोन तयार होतं हे लक्षात घ्या. त्या मेल सेक्स हार्मोनचे ॲरोमॅटेज नावाच्या एन्झाईममुळे फिमेल सेक्स हार्मोनमध्ये बदल होतो.
आणि मग स्त्रियांचं जे काही बायोलॉजी असते ती त्याच्यानुसार इव्हॉल्व होते. पण हे प्रकरण म्हणजे हे जे परिवर्तन जे असतं मेल सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन म्हणून इस्ट्राडॉल तयार होणं, हे जेव्हा थांबतं हायपर इन्सुलिनिमियामुळे, तेव्हा टेस्टोस्टेरॉन बिल्टअप होतं. मग त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती केस येतात. त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती मुरुमाच्या पुळ्या येतात. त्याच्यामुळे आवाजामध्ये थोडेसे बदल होतात. ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग इन्सुलिन कमी केलं की टेस्टोस्टेरॉन टू इस्ट्रोजन कन्व्हर्जन चांगलं होतं. म्हणजे अरोमॅटाज हे जमतं. मग ते होतं त्याला हायपर अँड्रोजेनिझम म्हणतात. मग पी-सी-ओ-डीच्या डायग्नोसिसमध्ये तो महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. आणि जेव्हा इस्ट्रोजन हे जे तयार होत राहतं, त्यामुळे ओव्ह्युलेशनसाठी तुम्हाला एक म्हणजे एल-एच सर्ज म्हणतात. हा एक त्यातला बायोलॉजीचा प्रकार आहे. तो होत नाही. त्यामुळे जरी त्याच्यामध्ये फॉलिकल्स असल्या म्हणजे ओव्हरीमध्ये, तरी त्याच्यातून तो बीज बाहेर पडू शकत नाही. त्याला अनओव्ह्युलेटरी सायकल्स म्हणतात. सगळ्यांमध्ये ही सगळं लिनियर असते का? तर नाही. कोणामध्ये ओव्ह्युलेशन होतं, कोणामध्ये प्रेग्नन्सी पण होते, कोणामध्ये फक्त वेट गेन होतं. म्हणजे याचं व्हेरियन्स आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये सगळं असतंच असंही नाही आणि सगळ्यांमध्ये काहीच नसतं असंही नाही. पीसीओडीमुळे वजन का वाढतं? आणि किंवा पीसीओडी असेल तर वजनावरती काय परिणाम होतो? पी-सी-ओ-डीमुळे वजन नाही वाढत. पी-सी-ओ-डीमध्ये वजन वाढतं. असं आहे, की ज्या कारणामुळे तुमचं इन्शुलिन शरीरातलं वाढतं, त्याच कारणामुळे तुमचं वजन वाढतं किंवा वाढू शकतं. दुसरं कुठलंही कारण नसतं. कोणाचंही. ज्याला पी-सी-ओ-डी आहे त्याच्या बाबतीतही आणि ज्याला नसेल त्याच्याही बाबतीमध्ये. इन्शुलिन इज अ मेन हार्मोन. मग तो ज्या कारणामुळे इन्शुलिन वाढतं, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं अल्ट्रा प्रोसेस फूड. जे काही तुम्ही दिवसभरामध्ये माझ्या शब्दामध्ये कचरा खाता. हां, कुटार म्हणा किंवा भुस्सा म्हणा किंवा काही म्हणा, म्हणजे त्याला अन्न म्हणायला देखील मी तयार नाहीये. पण कारखान्यात तयार होणारे जे काही अन्न असतं, म्हणजे प्रोसेस फूड किंवा अल्ट्रा प्रोसेस फूड, हे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या कारण. त्याच्यामध्ये तुमचे सगळे बेकरीचे पदार्थ येतात, बिस्किटं वगैरे येतात. साखर टाकलेले सगळे खाद्यपदार्थ, पेय पदार्थ त्याच्यामध्ये येतात. कोल्डड्रिंक येतात, आईस्क्रीम येतं, चॉकलेट येतं. काय पिझ्झा-बिझ्झा जे काही तुम्हाला ज्याची काही तुम्ही जाहिरात पाहता, हे सगळे पदार्थ हे त्याचं मूळ कारण आहे त्याच्यामध्ये. आणि मग ते इन्शुलिन जे काही खाता ते वापरलं न जाण्यासाठी इनॅक्टिव्हिटी आहे, म्हणजे व्यायामाचा अभाव आहे. मग त्याच्या अनुषंगाने बऱ्याचदा या सगळ्या गोंधळामध्ये स्त्रियांच्या मानसिकतेवरती जो काही परिणाम होतो, हे सेकंडरी इफेक्ट असतात. तुम्ही त्याच्यातलं कॉजवरती एकदा काम केलं, की इफेक्टवरती तुम्हाला काम करायची वेगवेगळी गरज नाही. नाहीतर आज मी तीच कशी परिस्थिती आहे, की पी-सी-ओ-डीचा एखादा पेशंट असेल, तो कोणाकोणाकडे जातो? कुठल्या डॉक्टरांची मदत त्याला घ्यावी लागते, असा जर आपण विचार केला. तर एक तर वजन वाढलेलं असतं. वजन कमी करण्यासाठी तो काहीतरी घरगुती उपचार करतो, कुठल्यातरी पॅथीचे उपचार करतो, कोणीतरी जवळचे नातेवाईक सांगतील ते उपचार करतो. डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरही वजन कमी करण्याची काही जे XYZ जी औषधं असतात, ती सगळे अशास्त्रीय आहे ते आधीच सांगतो. पण ती औषधं घेत असतात. म्हणजे वजन कमी करण्यासाठी त्याला त्या मुलीला डॉक्टरची गरज लागते. चेहऱ्यावरती केस आलेले असतात. मग आम्ही लेझर घ्या आणि मग काय वॅक्सिंग करा आणि काय पिलिंग करा, सगळे त्याच्यावरती उपचार करा. म्हणजे केसासाठी त्याला उपचारासाठी जावं लागतं. आणि इन्शुलिनचा हा जो इफेक्ट असतो त्याच्यामुळे चेहऱ्यावरती काळेपणा येतो. मानेवरती काळेपणा येतो आणि मग स्त्रियांना किंवा मुलींना या वयामध्ये ते खूप ऑकवर्ड वाटतं. त्याला अकॅन्थोसिस म्हणतात. मग त्यासाठी आम्ही सगळे घासणे काय ओटण्यापासून सगळे आम्ही फेअरनेस क्रीम आणि लेझर आणि XYZ काय ग्लुटाथिऑन, लोकल आणि सिस्टमिक सगळं वापरत असतो. म्हणजे तिला वजनासाठी उपचार घ्यावे लागतात, तिला केसासाठी उपचार घ्यावे लागतात, तिला रंगासाठी उपचार घ्यावे लागतात. त्याच्यानंतर मूळ प्रश्न येतो तिच्या पाळीचा. व पाळीसाठी तिला गायनेकॉलॉजी उपचार घ्यावे लागतात. आणि ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होऊन तिच्या मानसिकतेवरती जो परिणाम होतो, त्याच्यासाठी काउन्सिलिंगपर्यंत नाही थांबत ते. त्यासाठी तिला मानसोपचाराची पण गरज लागते बऱ्याचदा. ह्या सगळ्या म्हणजे 5-7 जण एकत्रित येऊन त्याच्यावरती उपचार करतात. खरं तर एका डॉक्टरने किंवा डॉक्टरकडे न जाताही माझ्या मते तुम्ही स्वतःही जर आपण व्यवस्थित समजून घेतलं, तर याच्यासाठी डॉक्टरची काहीही गरज लागत नाही. आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, की ज्याच्यावरती फार माहेरच्या आणि सासरच्या माणसांचा खर्च होतो, तो म्हणजे वंध्यत्व. विचार करा एखादी महिला लग्न झालं तिचं 25व्या वर्षी आणि मुलं होतील की नाही म्हणून आपण थोडीशी वाट पाहतो म्हणून 2-4 वर्षांनी किंवा 3-4 वर्षांनी तिने त्यासाठी तपासायला सुरुवात केली किंवा अजून का पाळी येत नाही किंवा हे मुलं का होत नाहीत. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही
या वंध्यत्व क्लिनिकमध्ये जाता, तो एक वेगळा फार मोठा कॉस्टली म्हणजे ज्याच्यामध्ये खर्च खूप होतो. अशा तऱ्हेने त्याच्यामध्ये अर्थव्यवहार खूप मोठ्या प्रमाणात होतात. आणि बऱ्याचदा तुम्ही जर कारण नाही घेतलं, तर नुसत्या पाळीच्या गोळ्या तुम्ही घेता, नुसत्या ओव्ह्युलेशनच्या गोळ्या तुम्ही घेता आणि तरीही प्रेग्नन्सी राहत नाही. काय कारण त्याच्यामागे? बरोबर ना? कारण निसर्गाचं एक चक्र आहे. तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे, की नुसतं ओव्ह्युलेशन झाल्याने नाही, त्याला त्या गर्भाशयाच्या पिशवीची योग्य अवस्था त्याच्यामध्ये पाहिजे. ओव्ह्युलेशन पाहिजे, ते ओव्हम त्याचं ते हेल्दी पाहिजे. आई हेल्दी पाहिजे, तसं वडीलही हेल्दी पाहिजे. म्हणजे इन्फर्टिलिटीची कॉजेस खूप आहेत. पी सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात कॉमनेस्ट कॉज आहे आणि सगळ्यात ईझी टू मॅनेज, ईझी टू ट्रीट आहे. म्हणजे नुसतं वंध्यत्व हा एकदा नुसतं स्त्रीचा भाग नाही, पुरुषाचा आहे. त्याच्याविषयी आपण नंतर कधीतरी बोलू. पण स्त्रियांचं आरोग्य, ओव्ह्युलेशन हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण आरोग्य आहे. बरोबर. हे सगळं एकत्रित आहे. मग त्याचा अँड्रोजन इफेक्ट जर असेल तर म्हणजे oocyte ज्याला म्हणतात किंवा ओव्हम ज्याला म्हणतात, ते बाहेर येईल. त्याची क्वालिटी हे सगळं एकत्र असतं आणि सगळ्याचं उत्तर तुमच्या भाषेमध्ये समजेल, हे फर्टिलिटीवरती अवलंबून असतं. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, की मी आता पिंपळे सौदागरला 12 वर्ष पी रिव्हर्सल सेंटर चालवतो. आणि मला सांगायला आनंद वाटेल, की माझ्या शेजारी जवळपास तिथे बरीच IVFची सेंटर्स आहेत. आणि आम्ही सुरुवात कशी केली ते आधी सांगतो, की IVF सेंटरमध्ये 4 वेळा करूनही, 4 वेळा IVF सायकल्स करूनही किंवा 3 वेळा सायकल्स करूनही ज्यांना अपयश आलं, अशी लोकं आमच्याकडे सुरुवातीला यायला लागली. 2015, 2016 किंवा 2017 मध्ये. मग जमत नाही दाखवून पाहू, नवीन डॉक्टर आले दाखवून पाहू, अशा तऱ्हेने लोकं यायला लागली. आणि मग जेव्हा आम्ही ही फिजिओलॉजिकल कन्सेप्ट त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायला लागली, तुम्हाला सांगतो 80% पेशंटला एकही औषध न देता त्या स्त्रिया छानपैकी आई झाल्या. आणि मग म्हटलं, "अरे, हे जर इतकं सोपं आहे, बिन पैशात आहे खरं तर." म्हणजे ज्या स्त्रिया एका सायकलला दीड एक लाख रुपये त्या साधारणतः सायकलला जातात. म्हणजे माझ्याकडे येण्या अगोदर किंवा माझी मिसेस त्याची प्रमुख पाहते, ती त्याच्यामध्ये PhD पण करते. मग त्या स्त्रियांची म्हणजे 5 एक लाख रुपये खर्च केल्यानंतर ते येतात. आणि मग जेव्हा 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये व्यवस्थित लाईफस्टाईल आपण जर त्यांना सांगितली, तर जेव्हा त्या आई होतात, तेव्हा तो जो जो आनंद असतो, तो हा डेफिनेटली म्हणजे अत्यंत डॉक्टरच्या आयुष्यामधला आनंदाचा भाग असतो. आणि मग गेल्या वर्षी साधारणतः 7-8 वर्ष आम्ही त्याच्यावरतीच काम करतो, की ज्या स्त्रीला किंवा आईला, होणाऱ्या आईला किंवा लग्न झालेल्या महिलेला जर पाळीचा त्रास असेल आणि वंध्यत्व असेल, मग त्याच्यामध्ये पी आम्ही शोधत राहतो, आहे की नाही. याची वेगळी कारणं असतात. एकच कारण आहे असंही माझं म्हणणं नाही. पण ज्याच्यामध्ये पी असतो, त्याच्यामध्ये यश येण्याची शक्यता खूप मोठी असते. म्हणजे 35 वर्षाच्या आतली जर महिला असेल, तर अपयश आम्ही पाहिलंच नाही अजून. एवढं मी सांगतो. इतकं सोपं आहे ते. तुम्ही आता सांगितलं, की डॉक्टरकडे न जाता पी बरा होऊ शकतो. तर कसा आणि काय उपाय आहेत त्याच्यासाठी? नाही, या पॉडकास्टच्या निमित्ताने मी सगळ्या म्हणजे लग्न झालेल्या किंवा लग्नाच्या जवळपास असल्या म्हणजे साधारणतः तुम्ही एक 20च्या दरम्यान 20 ते 30च्या दरम्यान ज्या महिला आहेत म्हणजे त्यांना PCOD असला तरी त्यांनी हे करायचंच आणि नसेल तरीही करायचं असं माझं म्हणजे होऊ नये म्हणून करायचं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यासाठी तुम्ही माझ्याकडे पण येऊ नका आणि कोणाकडे जाऊ नका. जाण्याची गरज 100% लागणार नाही मी तुम्हाला सांगतो आणि याच्यासाठी ₹1 देखील खर्च नाही. हे लक्षात घ्या. की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आहार. त्याच्याकडे लक्ष द्या. आणि ज्याच्यामध्ये साखर आहे, मैदा आहे, तेल आहे, अशा गोष्टी खाणं पूर्णतः बंद करा. कुठलीही गोष्ट ज्याच्यामध्ये साखर आहे, मैदा आहे आणि तेल आहे. याच्यापासूनच तुम्ही प्रोसेस फूड तयार करता. हे बंद करा, खाणं बंद करा. एक. दुसरं त्याच्यामध्ये तुम्ही दिवसभरामध्ये काहीतरी व्यायाम करता की नाही? म्हणजे आहार एक सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे. दुसरं व्यायाम आहे. मग तुम्ही काय व्यायाम करता? हे महत्त्वाचं आहे. म्हणजे हा व्यायाम करण्यासाठी फार मोठी जिमची गरज आहे का? तर नाहीये. सूर्यनमस्कारासारखा व्यायाम तुम्ही करू शकता. उठा-बशासारखा व्यायाम तुम्ही करू शकता. पळायला तुम्ही जाऊ शकता. नाहीच जमलं तर तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहता तिथे जिना वर-खाली देखील तुम्ही करू शकता. चालण्याला व्यायाम म्हणूच नका. चालणं हा व्यायाम नाहीच आहे. जिना वर-खाली तुम्ही करू शकता आणि एवढा व्यायाम तुम्हाला पुरेसा आहे. साधारणतः 20 ते 30 मिनिटं डेली एवढा व्यायाम करा. हे चांगलंच आहे. तिसरा महत्त्वाचं दुर्लक्ष आपण ते करतो, ते म्हणजे सूर्यप्रकाशाकडे. म्हणजे तुम्हाला जे काही इन्शुलिन शरीरामध्ये आहे, त्याची सेन्सिटिव्हिटी वाढवायची जर असेल, तर तो इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो. तो बेसिक याचं कॉज आहे.
मग अशा कुठल्या गोष्टीची आपण मदत घेऊ शकतो, की ज्याने इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होईल? त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि सूर्यप्रकाश काय म्हणजे काय याची मी थोडं जुजबी माहिती देतो किंवा स्पष्टता आणतो, की आम्ही उन्हामध्ये गेलो म्हणजे आम्हाला सूर्यप्रकाश मिळाला का? त्याचं उत्तर नाही असं आहे. कातडीवरती पडलेला सूर्यप्रकाश हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कपड्यावरती पडलेला सूर्यप्रकाश मोजू नका. म्हणजे आम्ही गेलो, फुल पॅन्ट, फुल शर्ट घातला, डोक्याला टोपी लावली आणि शाल पांघरून किंवा स्वेटर घालून किंवा ट्रॅक सूट घालून पळायला गेलो म्हणजे आम्हाला सूर्यप्रकाश मिळाला, हे डोक्यातनं काढून टाका. आणि बसलो आणि खिडकीच्या बाहेर काचेतनं ऊन आलं आणि त्याच्यामध्ये आम्ही बसलो, हेही अत्यंत अशास्त्रीय आहे. तुमच्या कातडेवरती पडलेला डायरेक्ट कुठलाही मध्ये अडथळा नसलेला सूर्यप्रकाश हा तुम्हाला निसर्गतः आरोग्यासाठी आवश्यक आहे. आणि हे देखील तुमचं 25% काम करू शकेल. पी-सी-ओ-डीमध्ये देखील, इतर आरोग्यविषयक समस्यामध्ये देखील, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर सारख्या याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये माणसांचा प्रश्न असतो पेशंटचा, की कुठल्या वेळचा सूर्यप्रकाश? तुम्हाला जर शक्य असेल, तर शक्यतो 10 ते 4 या वेळातला सूर्यप्रकाश किंवा कुठलाही जो मिळेल तो घ्या. साधारणतः हाल्फ पॅन्ट आणि हाल्फ शर्ट हा त्याच्यातला माझं स्टँडर्ड रेकमेंडेशन असतं. त्यामध्ये तुम्ही 1 तास उन्हामध्ये थांबलं पाहिजे. गोरं माणूस असेल, फेअर स्किन, तर थोडंसं कमी वेळ चालेल. डार्क असेल तर 1 तास. आता साधारणतः आपण सगळे भारतीय लोकं गव्हाळ वर्णाचे असतो. त्याच्यामध्ये आपल्याला जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. म्हणजे व्हिटॅमिन डी हा त्याच्यातला मुद्दाम मी चर्चेसाठी टाळलेला विषय. पण सूर्यप्रकाश ॲज अ होल तुम्हाला पाहिजे असतो. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही करू शकता, सहज, की तुमची झोप. सगळ्यात महत्त्वाचा दुर्लक्षित झालेला आरोग्याचा सगळ्यात मोठा हुकमी एक्का मी म्हणेल, की तुमची झोप. मग मुली किती वाजता झोपतात? त्यांना झोप चांगली येते की नाही? हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, की झोप नसेल, सूर्यप्रकाश नसेल, व्यायाम नसेल आणि सगळं तुम्ही अनप्रोसेस खाल्लं, म्हणजे अगदी आरोग्यदायी तुम्ही खाल्लं. पण ह्या तुम्ही झोपेकडे जरी दुर्लक्ष केलं, तरी आरोग्य टिकणं अशक्य आहे. पी हा आरोग्यातला एक बदल आहे. इतकं सोपं आहे. म्हणजे आरोग्याची चतुःसूत्री जर तुम्ही पाळली, तर पी-सी-ओ-डी 100% होणार नाही. झालेलं 100% पुन्हा सांगतो, जोर देऊन सांगतो, की 100% बरा होईल हा. आणि त्याच्यानंतर याच्यासाठी काही त्यासाठी आम्ही काय विचार केला, की आपण हे करतो, रोज आपण 30-40 पेशंट पाहतो. बाहेर लाखांमध्ये लोकांची गरज आहे. मग कसं सांगता येईल, कसं सगळे करता येईल? की मग त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा काय करायचं, दुसऱ्या टप्प्यात काय करायचं, तिसऱ्या टप्प्यात काय करायचं, वयोमानानुसार काय करायचं, कधी औषधं घ्यायची, कधी औषधं नाही घ्यायची, कधी डॉक्टरकडे जायचं, याचं सगळ्याचं एकत्रित विश्लेषण करणारं पुस्तकच लिहिलेलं आहे. मग ते रिव्हर्सल मंत्र म्हणून मी आता तुमच्याकडे ते दिलेलं आहे, की या रिव्हर्सल मंत्रामध्ये हे तुमचं कंप्लीट पी प्रोटोकॉल आहे. आणि आता मी जे सांगतो, याला शास्त्रीय अधिष्ठान काय आहे की नाही? त्यासाठी सगळे रिसर्च त्याच्यामध्ये दिलेले आहेत. एवढंच नाही, तर त्यासाठी त्याला एक वैद्यकीय भाषेमध्ये रँडमाइज कंट्रोल ट्रायल म्हणतात. म्हणजे जे काही आम्ही संशोधन करतो, त्याच्यावरती जे काही पुरावे आम्ही तयार करतो आणि त्याची जी काय त्याला क्रेडिबिलिटी म्हणतात. किती विश्वासार्हता आहे. त्याची सर्वोच्च विश्वासार्हता असलेलं परिमाण म्हणजे रँडमाइज कंट्रोल ट्रायल म्हणतात. मग ती ट्रायल पण माझ्याकडे चालू आहे. आणि त्याच्यावरती मॅडम कणसे माझ्या मिसेस या स्वतः पी-एच-डी पण करतायत आणि ते भारतातले एकमेव आहेत. म्हणजे त्याच्या नुसतं सांगून नाही, शास्त्रीय सिद्धता पण त्याची झाली पाहिजे. म्हणून पी-सी-ओ-डीची आर-सी-टी चालू आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुस्तक हे त्याचं एक माध्यम हे उपलब्ध आहे. आणि त्याच्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर करू शकत असाल म्हणून आजचा पॉडकास्ट आहे. याच्यासाठी डॉक्टर कुठेही येत नाही. पण लोकांना गाईडन्स लागतो. याच्या पलीकडेही लोकांच्या प्रत्येकाच्या वेगळ्या शंका असतात. मग त्यासाठी कन्सल्टेशन जिथे लागेल तिथे पण आहे. माहितीसाठी पुस्तक पण आहे. सिद्धतेसाठी पी-एच-डी पण करतोय. आणि याच्यामध्ये कुठेही अर्थशास्त्र काही येत नाही. किंबहुना या बाबतीतलं जे अर्थशास्त्र उभं आहे, ते अज्ञानावरती आधारित आहे. अज्ञान हा त्याचा पाया आहे आणि त्याच्यावरती अर्थशास्त्र सगळं उभं राहिलं असं माझं मत आहे. आज आपण जे बोलतोय ते खरंच खूप माहितीपूर्ण आहे आणि तुम्ही मला बोलले, की 8 तास झोप ही तर कंपल्सरी घ्यायचीच असते. पण आजकाल खूप तणाव वाढला आहे. तर तणाव, स्ट्रेस हा पी-सी-ओ-डीला कसा कनेक्ट होतो आणि याचा किती परिणाम होतो? आणि खूप परिणाम होतो. ते सांगतो ना, हे सगळं म्हणजे समजा एखाद्या खुर्चीला 4 पाय असतील, तर एखादा पाय कमकुवत असेल तर कसं होईल? तसं आहे. मानसिक ताणतणावाचं नियोजन हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या ज्याला स्ट्रेस आहे त्याचा कॉर्टिसॉल हार्मोन म्हणतात, फील गुड हार्मोन म्हणतात.
हॅपीनेस म्हणतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात. आता मानसिक ताणतणाव नियोजनामध्ये काउन्सिलिंग सोडून आम्ही दुसरं काही करू शकत नाही. म्हणजे समजा त्यांचं कौटुंबिक काही समस्या असेल, वैयक्तिक काही समस्या असेल, आर्थिक समस्या असेल, सासू-सुनेचं भांडण असेल, नवरा-बायकोचं भांडण असेल, जावा-जावांचं भांडण असेल, हे सगळे असतातच ना, किंवा वर्क प्रेशर असेल, हे सगळं असेल, तर याच्यावरती सगळ्यात चांगलं म्हणजे ह्या परिस्थिती तुम्ही जर बदलू शकत नसाल, तर त्या परिस्थितीला येणारी आपली रिॲक्शन आपण बदलू शकतो. साधं उदाहरण देतो, की समजा एक ₹500 ची नोट आहे आणि ती आपल्याकडनं कुठेतरी हरवली. एखादा माझ्यासारखा माणूस म्हणाल, काय झालं? अरे बापरे! कशी काय गेली? काय झालं? आणि 2 मिनिटात मी शांत होईल किंवा 5 मिनिटामध्ये शांत होईल. समजा तुमची पण ₹500 हरवले. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत डोक्यात विषय घेऊन बसणार. कशी गेली? काय गेली? माझं एवढं नुकसान झालं, तसं झालं, असं झालं. तिसरं एखादं असेल, ज्याला आपण सासूरवासीन म्हणतो, अशी जर असेल, ती 4 दिवस विचार करत राहणार. काय झालं? आता कसं करू? माझं एवढं नुकसान झालं. माझ्या कष्टाचे पैसे गेले, माझ्या नवऱ्याचे गेले, माझ्या मुलांचं असं झालं, तसं झालं. हे एकाच घटनेचे 3 रिएक्शन आहेत किंवा अजूनही त्याच्या रिएक्शन असतील. मग आपण ₹500 हरवणे किंवा चोरीला जाणे ही घटना समजा नाही बदलू शकलो, तर आपल्या तिघांची जी रिएक्शन वेगवेगळी असते, ती आपण स्टॅबिलाईज करू शकतो. त्याला स्ट्रेस मॅनेजमेंट टूल्स म्हणतात. असं होतं. म्हणजे त्या घटनेकडे तुम्ही कशा तऱ्हेने रिॲक्ट होता. तुम्ही ॲक्शन जरी तुम्हाला बदलता नाही आली, तर रिॲक्शन तुम्ही बदलू शकता. याच्यासाठी तुम्ही काउन्सिलर म्हणजे तुम्ही स्वतः करू शकत असाल तर आनंदच आहे. फार थोड्या लोकांना काउन्सिलरची गरज लागते. म्हणजे तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये त्याचा जर इम्पॅक्ट होत असेल. समजा मी ₹500 ची नोट संपल्याने तुम्ही माझ्याशी बोलणं थांबवाल का? किंवा तुमच्या कलीगशी बोलणं थांबवाल का? नाही थांबवणार. मग तुम्हाला काउन्सिलरची गरज नाही. पण असं काही झालं, की तुम्ही कामच करू शकत नाही आणि मी आज कामावर जाण्याच्या मनस्थितीतच नाहीये. गेल्यानंतर मी काम करू शकत नाहीये किंवा काम करते त्याच्यामध्ये चुका जास्त होतात आणि ते सातत्याने दिवस सोडून 1 महिनाभर चालल्यात. मग तुम्हाला काउन्सिलरची गरज असते. त्या स्ट्रेसचा तुमच्या दैनंदिन कामकाजावरती, दैनंदिन जीवनावरती जर इम्पॅक्ट होत असेल, तर तुम्ही कृपया काउन्सिलरची मदत घ्या. हा पर्सनॅलिटीचा भाग आहे प्रत्येकाच्या आणि तो इंडिव्हिज्युअलाइज असतो तो. त्यामुळे मानसिक ताणतणावाचं नियोजन हे अत्यंत गरजेचं असतं. माझ्यामध्ये साधा सोपा उपाय आहे त्याच्यासाठी. एकदम सोपा, की सन अँड स्वेट अँड स्लीप हे सगळ्यात चांगले स्ट्रेस मॅनेजमेंट टूल आहेत. म्हणजे तुम्ही उन्हामध्ये 1 तास जाऊन जर खेळलात, व्यायाम केलात किंवा घाम गाळलात, कष्ट केलेत, तर तुम्हाला झोप चांगली लागते आणि तुमचं मानसिक तणावाचं नियोजन बऱ्याच अंशी चांगलं होतं. आणि मग याच्यानंतर काही जणांना काउन्सिलरची त्याच्यापुढे सायकायट्रिस्टची गरज लागते नाही असं नाही. पीसीओडी वाल्यांना जर एखादा डाएट प्लॅन फॉलो करायचा असेल, तर तो डाएट प्लॅन काय असेल? नाही त्यांना म्हणजे एक वाक्याचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा डाएट प्लॅन मधला काय खाऊ नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळं प्रोसेस फूड आहे. ज्याच्यामध्ये साखर आहे किंवा गूळ आहे किंवा मध आहे. म्हणजे गोड पदार्थ कुठलेही असो. ते आणि मैदा टाकलेले आणि तेलामध्ये तळलेले पदार्थ हे बंद करा. आणि मग बाकी सगळं खा. म्हणजे सकाळी तुम्ही म्हणजे कांदा पोहे म्हणा किंवा उपीट म्हणा किंवा धिरडा म्हणा किंवा थालपीठ म्हणा किंवा ऑमलेट म्हणा, हे नक्की खा. पण आपण काय करतो, की आपण ते ज्यूस घेणार, मग ते ओट्स घेणार, मग ते सिरियल्स घेणार आणि ते असं एकत्र करून साखर टाकून तो चहा आणि त्याच्याबरोबर बिस्किटं आणि ऑमलेट घेतलं त्याच्याबरोबर 4 ब्रेड, मग त्याच्यावर ते टोमॅटो सॉस, त्याच्यामध्ये बचकभर साखर, म्हणजे सगळ्याचं आपण वाटोळं करून खातो. पण समजा तुम्ही एक पोळी भाजी खाल्ली, पिसुडेल चालते ना. समजा तुम्ही चपाती किंवा भाकरी आणि ऑमलेट खाल्लं, छान आहे. समजा मटकीची उसळ केली, बाजरीची भाकरी फार चुरून खा छानपैकी, एकदम सुंदर. म्हणजे पी-सी-ओ-डीसाठी तुमचं शुगर वाढलेली नसते. ग्लायसेमिक कंट्रोल हा भाग त्याच्यामध्ये नसतो. तुम्ही इन्शुलिन रेझिस्टन्सच्या पहिल्या टप्प्यामध्ये असता. ते सांगतो ना, इट इज इन्शुलिन रेझिस्टन्स इंटू ब्रॅकेट डायबिटीज ॲट यंगर एज. मग तुम्ही अनप्रोसेस खा. एवढ्या एका वाक्याने देखील तुम्हाला वेगळ्या दुसऱ्या कुठल्याही सल्ल्याची गरज नसते. कोण म्हणतं चिया सीड्स घ्या, कोण म्हणतं मेथीची पाणी घ्या. XYZ म्हणजे इतकी त्याच्यावरती सल्ले आहेत, की हे सगळे अशास्त्रीय आहेत आणि याची कशाचीही गरज नसते. प्रोसेस फूड खाऊ नका.
मी तुम्हाला तेच विचारणार होते, की सोशल मीडियावर सध्या बऱ्याचशा गोष्टी ट्रेंड होतात, की सोफ, जिरा, मेथी याचं सकाळी उठून काढा घ्या, त्याने पी-सी-ओ-डी कंट्रोल राहतं, हार्मोन्स बॅलन्स राहतात. तर ते काय आहे? नाही, हे पूर्णतः अशास्त्रीय आहे. याचा इन्शुलिनशी काही संबंध नाही. त्याची चव जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की घ्या. म्हणजे ते वाईट आहे असं माझं म्हणणं नाही. पण त्याची गरज नाही. तशा तऱ्हेने तुम्हाला कुठलाही फायदा किंवा फरक पडणार नाही. पण प्रोसेस फूड बंद करा. म्हणजे समजा तुम्ही दूध घेता. कोणीतरी त्याच्यामध्ये बोर्नव्हिटा किंवा काहीतरी पावडर टाकून घेतं. दूध चांगलं, ती पावडर बंद करा. तुम्ही चहा घेताय, चहा नक्की घ्या. चहातली साखर काढा, म्हणजे घेऊ नका आणि त्याच्यावर बिस्किटं खाऊ नका. चहा चपाती खा ना. चहा शेंगदाणे खा. ब एक चांगला बदाम घ्या, अक्रोड घ्या, काही घ्या बाकीचं. साखर, मैदा, तेल नसलेलं घ्या. 95% ऑफ द पीपल विल नॉट नीड अ सेकंड लाईन. 100%. आणि ज्यांना म्हणजे पी-सी-ओ-डी नाही, त्यांच्यासाठी देखील माझं हे सांगणं आहे. ज्यांना आरोग्य टिकवायचं आहे, ज्यांना आरोग्याविषयी थोडीशी काळजी आहे किंवा तुमची हेल्थ ही प्रायोरिटी असेल, तर एकच वाक्य लक्षात ठेवा. काहीही लक्षात ठेवू नका. ते म्हणजे प्रोसेस्ड फूड खाणं बंद करा. यू विल बी फ्री फ्रॉम पी-सी-ओ-डी फॉरएव्हर. पी-सी-ओ-डीसाठी कुठल्या टेस्ट करायला पाहिजे आणि ते कुठल्या वयात करायला पाहिजे? नाही, टेस्ट बऱ्याच आहेत. नाही असं नाही. म्हणजे ज्या स्टेजला तुम्ही पी-सी-ओ-डीसाठी उपचाराला जाता, त्याच्यामध्ये ते महत्त्वाचं असतं. आता समजा तुम्ही अगदीच 30शीला आलात आणि मुलं होत नाहीत म्हणून तुम्ही डॉक्टरकडे गेलात, तर टेस्ट वेगळ्या असतात. त्याच्यामध्ये तुमचे हार्मोनल असेस करतो आम्ही, एफ-एस-एच करतो, एल-एच करतो, प्रोलॅक्टिन करतो, मुलेरिन हार्मोन करतो. अ, हे सगळं टेस्ट करतो त्याच्यामध्ये. समजा पण तीच एक 17-18 वर्षाची मुलगी असेल, तिच्यासाठी काही गरज नाही त्याची. मग तुम्ही फास्टिंग इन्शुलिन करता, तिचे ब्लड शुगर, फास्टिंग शुगर करता, तिचे काही एखाद्या वेळेस असं असतं की तुम्ही पी-सी-ओ-डी असतो त्यावेळेस डायबिटीज पण सुरू झालेला असतो. असे पेशंट असतात. 18, 20, 22 वर्षाची मुली असतात, की ज्यांना डायबिटीज पण असतो, पी-सी-ओ-डी पण म्हणजे दे आर ऑल वन अँड सेम. मग त्याच्यावेळेस आम्ही डायबिटीज रिलेटेड काही टेस्ट करतो, लिपिड प्रोफाईल करतो. एखाद्या पेशंटला फॅटी लिव्हर असतं, मग त्याच्या लिव्हरच्या एन्झाईमच्या टेस्ट आम्ही करतो. मग त्याच्याबरोबर हे करायचे असते, सोनोग्राफी करावी लागते. म्हणजे तिला ओव्हरीमध्ये सिस्ट आहेत की नाही, असेल तर किती आहेत, काय साईजचे आहेत. मग ते नंतर ते वाढतात की कमी होतात, हे पण पाहावं लागतं. हे सगळ्या टेस्ट त्याच्यामध्ये कराव्या लागतात. पण अमुकच एक टेस्ट म्हणजे पी-सी-ओ-डी आणि नसेल तर पी-सी-ओ-डी नाही, असं त्याच्यातलं नाही. पी-सी-ओ-डी असेल तर प्रेग्नन्सी शक्य आहे का? 100% पी-सी-ओ-डी असेल तर सगळ्यांनाच प्रेग्नन्सी राहत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. पण प्रेग्नन्सी राहत नसेल तर पी-सी-ओ-डी हे कॉमनेस्ट कॉज आहे. नॉट ओन्ली बट द कॉमनेस्ट. आलं लक्षात. मग तुम्ही जर हे केलं तर बऱ्याचदा काय होतं की पेशंट येतो सुरुवातीला. आपण त्याला सल्ला सांगतो आणि 2-3 महिन्यामध्ये त्या गरोदर असल्याचंच ते हसत-हसत ती जोडी येते नंतर सांगायला की "बघ डॉक्टर असं-असं केलं ना, असं-असं झालं." इतकं सोपं आहे. पण तुम्हाला गर्भधारणा होत नाही म्हणजे पी-सी-ओ-डी हे एक कॉमनेस्ट आहे, पण एकमेव कारण नाही. त्यामुळे इतर काही कारणं आहेत की नाही हे पण शोधावं लागतं. कदाचित म्हणजे समजा तुम्हाला छोटंसं युटेराइन फायब्रॉइड असेल, तरी पण त्रास होऊ शकतो. एखादा ट्यूबल ब्लॉकेज असेल, पी-सी-ओ-डी बरोबर असू शकतं ना हे. मग हे इन्व्हेस्टिगेट करणं एवढ्यासाठीच तुम्हाला डॉक्टरची मदत लागेल. बाकी प्लेन पी-सी-ओ-डी विथआऊट कॉम्प्लिकेशन असोसिएटेड डिसऑर्डर तुम्हाला डॉक्टरची गरज लागणार नाही. पी-सी-ओ-डी गोळ्यांनी बरा होऊ शकतो का? आणि त्याची पण गोळी रेग्युलर घ्यावी लागते का? ते काय नाही, आहे? पी-सी-ओ-डीसाठी गोळी नाही. सगळ्यात महत्त्वाचं. आता पी-सी-ओ-डीमध्ये जी औषधं म्हणून आम्ही देतो, ती कुठली असतात? एक तर आम्ही मेटफॉर्मिन देतो. त्याने इन्शुलिन रेझिस्टन्स थोडासा कमी होतो. हे मला मान्य आहे. पण तो सफिशियंट असतो का? तर नाही. मग मायोइनोसिटॉल म्हणून आम्ही एक अत्यंत महागडी गोळी देतो. त्याने मेटफॉर्मिन की ते असं होतं. मग त्या ग्रुपमधली बाकीची काही औषधं असतात. मग त्याने पी-सी-ओ-डी बरा होतो का? त्याचं उत्तर नाही असं आहे. तेवढं सोपं जर असतं तर मग हे आय-व्ही-एफ सेंटर आणि हे सगळं चाललंच नसतं. मग त्याच्यानंतर आम्ही पाळी येत नाही म्हणून पाळी येण्याच्या गोळ्या देतो. म्हणजे काय झालं याच्यावरती आम्ही उपचार देतो. इफेक्टवरती आम्ही गोळ्या देतो आणि पाळी येते. मग पाळी आली म्हणजे तुमचा पी-सी-ओ-डी बरा झाला का? तर नाही. मग ते अनओव्ह्युलेटरी सायकल्स असतात त्या. तुम्हाला काय पाहिजे? सायकल्स पाहिजेत, पण ते ओव्ह्युलेटरी सायकल्स पाहिजेत. जेव्हा इन्फर्टिलिटीचा तुम्ही विचार करता तेव्हा. पाळी रेग्युलर झाली म्हणजे पेशंट बरा झाला हे संबंध चुकीचा आहे. मग ओव्ह्युलेटरी. मग नुसतं आम्ही ओव्ह्युलेशनवरती काही औषध देतो. क्लोमिफेनसारखे. हे सगळ्यावरती औषधं आहेत. त्याच्यात काही जणांना गर्भधारणा होते पण नाही असं पण नाही. पण मग पी बरा झाला का? नाही झाला.
त्यातला ओव्ह्युलेशन हा जो कॉम्पोनंट आहे, अनओव्ह्युलेशन हा बरा झाला किंवा त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन आहे. पाळी इरेग्युलर आहे, म्हणजे काय झालं याच्यावरती आम्ही उपचार सिम्प्टमॅटिक मॅनेजमेंट थोडक्यात ज्याला म्हणतात, ती आम्ही देतो. कॉज मॅनेजमेंट याच्यामध्ये कुठेही होत नाही. मग तसं केस काढल्याने पीसीओडी बरा झाला का? तर नाही. ॲक्नीचे उपचार केल्याने पीसीओडी बरा झाला का? तर नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मग हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा आम्ही अजून एक तिसरा एक प्रयोग केला त्याच्यामध्ये, की ह्या मुलींना तरुण वयामध्ये सगळ्यात महत्त्वाची दृश्य स्वरूपातली संकल्पना एक असते, की ॲक्नी आणि त्याचं इतकं मोठं मार्केट आहे, इतकं मोठं मार्केट आहे. योगायोगाने माझी सूनबाई ही कॉस्मेटॉलॉजी एम-डी स्किन आहे. मग तिच्याकडे ह्या स्त्रियांची रांग असते, मुलींची म्हणजे. आणि मग हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा आम्ही त्याच्यावरती पण काम सुरू केलं. गेली 4 वर्ष 5 वर्ष झाले त्याच्यावरती काम चालू आहे, की यांना कशाची गरज आहे? औषधाची गरज आहे, क्रीमची गरज आहे, लेझरची गरज आहे, की काय दुसरं बरंच काय-काय करतात त्याचे म्हणजे ब्युटी ट्रीटमेंटची गरज आहे का न्यूट्रिशनल गरज आहे? तर त्याची गरज न्यूट्रिशनल आहे. मग तोच विषय घेऊन माझी सूनबाई सध्या पी-एच-डी करते, की याला औषधाची गरज आहे का? आणि औषधं हे त्याचा उपचार आहे का? का याचा उपचार दुसरा कुठला आहे? मग असं काय केल्याने त्या मुलीचं ॲग्नी समूळ नष्ट होईल आणि आत्तापर्यंत जवळ आमचे म्हणजे माझ्या मते कमीत कमी 1000 तरी पेशंट झाले असतील, की ॲग्नी विथ न्यूट्रिशनल मॅनेजमेंट हे पण त्याच्यामध्ये असतं. असं होतं. त्यामुळे औषधाने पीसीओडी बरा नाही होत. असं औषध मला माहीत नाहीये. 100% नाही. पण लाईफस्टाईलने बरा होतं हे माझा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि सायन्सही तसंच आहे. सर, पीसीओडीमुळे मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो? नाही स्त्रीच्या एक अंतर्गत भावना असतात अंतर्भूत याच्यामध्ये शरीरामध्ये असतात मानसिक मनामध्ये असतात आणि शारीरिक जे काही त्याच्यामध्ये दोष निर्माण होतात त्याचा तिच्या मनावरती खूप मोठा परिणाम होतो आणि जर तिचं लग्न झालेलं असेल तर या सगळ्या उपक्रमाचा किंवा परिक्रमेचा त्या कुटुंबावरती विशेषतः नवऱ्यावरती खूप मोठा परिणाम होतो आणि मग ते दोघांचे एकत्र रिलेशन मग त्याच्यामध्ये मला पाळी येत नाही तर माझं कसं होईल मी आई होईल की नाही हे सगळं असतं. म्हणजे सगळं म्हणजे त्याचं लूक असतो, साईज म्हणजे वजन असतं. या सगळ्याचा मानसिक परिणाम विशेषतः अँक्झायटी आणि डिप्रेशन हे खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि त्या मुलीची बेसिक मानसिकता जी असेल त्याच्यानुसार ते ठरतं आणि मग नवरा कशा तऱ्हेने वागतो, सासू-सासरे कशा तऱ्हेने वागतात, या सगळ्यावरती खूप मोठा इम्पॅक्ट त्याचा असतो. म्हणजे बऱ्याचदा पेशंट सायकियाट्रिस्टकडे येतात किंवा काउन्सिलरकडे येतात आणि मग पी-सी-ओ-डीच्या डॉक्टरकडे जातात. असं पण होतं. पीसीओडी असलेल्या मुलींना समाजाकडून कोणत्या दबावांना समोर जावं लागतं? नाही त्याच्या दबावाला समोर एक तर लग्नाच्या अगोदरच हा वेगळा प्रश्न असतो, की काहीतरी करून लग्न व्हायचं. लग्न झालं पाहिजे आणि लग्न होण्यामधल्या अडचणी या दृश्य स्वरूपातल्या असतात. तिची पाळी रेग्युलर आहे की नाही याचं लग्न होण्याशी फारसा काही संबंध कधी जोडला जात नाही. पण ती जाड आहे की नाही? ती दिसते कशी? समजा केसाचा प्रश्न असेल, तर तो लेझर करून किंवा काहीतरी त्याचं केस काढून वगैरे तो हे केला जातो. ॲक्नेसाठी तात्पुरते काहीतरी उपचार केले जातात आणि ती वेळ निभावून निघाली जाते. पण ओबेसिटी हा त्यातला जो भाग आहे, हा दृश्य स्वरूपामध्ये नक्की त्याला उत्तर द्यावं लागतं आणि तिथे लाईफस्टाईल करेक्शन हे अत्यंत महत्त्वाचे असतात. नाहीतर लग्नच जमत नाही अशी परिस्थिती असते. आणि त्या मुलीचा सेल्फ एस्टीम हा फार त्याच्यामध्ये महत्त्वाचा असतो, की आपण जाड आहोत म्हणजे आपण न्यून आहोत. आणि तिचं नाही तिच्या आई-वडिलांचं आहे. या पोरीला किती सांगून ती ऐकतच नाही. किती वेळा सांगितलं कमी खा ती करतच नाही. दोरीच्या उड्या मारायला सांगितलं तर ती करतच नाही. असं सगळं होतं. खरं तर हे इनइफेक्टिव्ह मॉडॅलिटीज असतात सगळ्या किंवा पार्शियली मिनिमली इफेक्टिव्ह असतात असं म्हणा. आणि त्या सगळ्याच सारखं म्हणजे आई-वडिलांचा दोष असतो, भाऊ-बहिणीचा दोष असतो. हे कर, बारीक हो म्हणजे तुझं लग्न होईल. खरं तर लग्न झाल्यानंतरही तिला नवरा कसा मिळेल किंवा लग्नासाठीचे जे चॉईस असतात त्याच्यामुळे तिच्या चॉईसेस खाली-खाली जातात. म्हणजे एखादी 50 किलोची म्हणजे 5 फूट उंचीची आणि 50 किलो वजनाची महिला मुलगी असेल, तर तिच्या होणाऱ्या पतीविषयीच्या अपेक्षा वेगळ्या असतात. पण ती जर 70 किलोची झाली, तर शी सेटल्स फॉर अ लोअर सिलेक्शन. हा त्याच्यातला भाग असतो. म्हणजे ती एक न्यूनगंडाची त्याच्यामध्ये भावना असते. आपण जाड आहोत, म्हणजे काहीतरी कमी आहे आपल्यामध्ये. आपल्याला केस वाढतात, आवाज बदललेला असतो. केस कमी होतात, केस गळत असतात. ह्या सगळ्या भावना त्याच्यामध्ये असतात. आणि लग्नानंतर तर फार मोठा गोंधळ त्याच्यामध्ये होतो, की वजन असतं ते वाढत जातं. पाळीच्या तक्रारी ज्या आधी सांगितलेल्या नसतात किंवा माहिती नसतात किंवा फारशा सिग्निफिकंट नसतात, त्या सिग्निफिकंट होतात. आणि त्याच्याहूनही पुढे जाऊन एक 5 वर्षानंतर लग्नानंतर मोठा प्रश्न येतो. म्हणजे सासू-सासरे पण म्हणतात, जवळपासचे पण म्हणतात,
मग आई मावशी पण नव्हतं, अरे लग्नाला 5 वर्ष झाले अजून मूल नाही झालं. म्हणजे सगळ्याचा इम्पॅक्ट होतोच की नाही, कसं होणार त्याच्यामध्ये. मग समाजाने ह्या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. याची तुम्ही कारणं समजून घेतली पाहिजेत आणि त्यानुसार त्या मुलीला किंवा त्या जोडप्याला तुम्ही समजून घेऊन त्यांना योग्य उपचारापर्यंत नेलं पाहिजे. असं होतं. आपण ते करत नाही. आपल्याला उपचार म्हणजे औषधच आठवतात. का ती पॅसिव्ह मॅनेजमेंट असते, की तुम्ही तुमच्या तक्रारी घेऊन डॉक्टरकडे जाणं, डॉक्टरने त्यानुसार औषध दिली आणि ती घेतली म्हणजे आपली जबाबदारी संपली. डॉक्टरकडे नेलं म्हणजे आपली जबाबदारी संपली, असं आपण समजतो. इथे फार मोठी चूक आहे. समाजाने म्हणजे सासरच्या माणसांनी, माहेरच्या माणसांनी आणि शेजारच्या माणसांनी तिला योग्य म्हणजे त्या जोडप्याला समजून घेतलं पाहिजे. ते कारण समजून घेतलं पाहिजे. आता हा काही चर्चेचा विषय नसतो कधीच. मग सासरच्या आणि माहेरच्या माणसांनी जरी तिला समजून घेतलं आणि योग्य जर दिशा दिली, तर हे अत्यंत सोपा प्रश्न आहे. आपण तो जटिल करून ठेवला. असं आहे. मला एक प्रश्न म्हणजे असा पडतोय, की पुरुषांनी पीसीओडी समजून घेणं किती महत्वाचं आहे? फार महत्वाचं आहे. जे स्त्रियांनी पी समजून घेणं हे जितकं महत्वाचं आहे, तितक्याहून जास्त पुरुषांनी, कारण तो सपोर्ट लागतो तिला. त्या स्त्रीला किंवा त्या नववधू म्हणा फार तर, तिला अत्यंत मोठा सपोर्ट हा नवऱ्याचाच असतो. मग तिला समजा पाळी येत नसेल किंवा गर्भधारणा होत नसेल, तर पुरुषामध्ये काय दोष आहे की नाही ते पुरुषांनी आधी क्लिअर केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये आवश्यक असलेली सिमेंटची तपासणीच आम्ही करायला पुरुष आधी तयार नसतात किंवा सासरची माणसं तयार नसतात. हे फार मोठं दुष्टचक्र आहे. आणि त्या मुलं होण्याचा सगळा जबाबदारी किंवा सगळा दोष हा मुलीवरतीच आहे, अशा तऱ्हेने आपण वागणूक करत असतो. तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा 1/3 केसेसमध्ये दोष हा पुरुषामध्ये असतो. हिला पी असू द्या, पण गर्भधारणा होणे ही त्याच्यातली जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये 1/3 जबाबदारी किंवा दोष हे पुरुषांमध्ये असतात. मग ते सहज सोप्या एका सिमेन एनालिसिसमध्ये देखील तुम्ही अॅनलाईज करू शकता. त्याच्यातनं हे करू म्हणजे बाजूला होऊ शकतं. हा सगळ्यात सोपा, फास्ट एका दिवसात निकाल देणारा प्रश्न आहे तो. तो आम्ही सगळं शेवटी ठेवतो आणि त्याच्यात काय दोष आहे की नाही ते शोधा. ती सोनोग्राफी करा, त्याची HSG करा, त्याची रक्त तपासा, याव तपासा आणि त्याहून तपासा. मग हे सगळं त्या कुटुंबाने आणि त्या नवऱ्याने सांभाळून घेतलं, समजून घेतलं, तर अत्यंत काम सोपं होतं. म्हणजे तुम्ही असं करून त्याचं उत्तर शोधण्यापेक्षा इथून लगेच उत्तर शोधू शकतो आपण. हे अत्यंत सोपं आहे. त्यामुळे ते पुरुष हा त्याच्यातला मूळ सूत्र की बुवा आम्हाला मुलं होत नाही, लग्नाला 5 वर्ष झाली, आधी माझी तपासणी करू. एकदम सोपं उत्तर आहे, सोपी तपासणी आहे, म्हणजे खर्च अत्यंत कमी आहे. मग नाही, नाही तिची तपासणी आधी कर. म्हणजे त्याच्यामध्ये सासू ही फार माझं ऑब्झर्वेशन असे की सासू ही फार क्रुशियल एलिमेंट असतो. त्या सासूने जर आईच्या भूमिकेमध्ये जाऊन त्या मुलीची अडचण समजून घेतली, तर काम सोपं होतं. असं आहे. सोशल मीडियावरती पीसीओडीसाठी खूप उपाय फिरत असतात, तर ते कितीपत विश्वासार्ह आहेत? तुम्ही प्रश्न असा विचारलाय, की तो विश्वासार्हता नाही असंच तुम्हाला म्हणायचं आहे आणि मी त्याच्याशी सहमत आहे, की अशा तऱ्हेचे जे उपचार म्हणजे ही गोळी घ्या आणि तो अर्क घ्या आणि तो पाला घ्या आणि याचा काढा घ्या आणि ते औषध घ्या, याचा जप करा. अशा तऱ्हेचे किंवा हे चायनीज औषध आहे, जापनीज औषध आहे, परंपरागत औषध आहे, दक्षिण भारतातलं औषध आहे, उत्तर भारतातलं औषध. हे काय जपानमध्ये सापडलं नाही, जे जर्मनीमध्ये सापडलं नाही, इटलीमध्ये सापडलं. हा तद्दन बकवास बाजारू प्रकार आहे. याच्यामध्ये शास्त्रीय तथ्य काहीही नाही. डायग्नोज कन्फर्म असेल, तर याला अशा तऱ्हेच्या कुठल्याही उपचाराने कधीही कोणताही फायदा होत नाही आणि गरजही नाही. आता आपण रॅपिड फायर क्वेश्चनकडे वळूया. मूल झालं की पीसीओडी संपतो. चूक. त्याचं असं आहे, की ॲनओव्ह्युलेटर सायकल किंवा इन्फर्टिलिटी हा त्याचा एक भाग आहे. नॉट कंप्लीट. त्याचा भाग आहे इन्शुलिन रेझिस्टन्स. म्हणजे सगळ्या स्त्रियांना गर्भधारणा होण्यात अडचण येते का? तर नाही. मग काही जणांना असूनही गर्भधारणा राहतेच ना. मग त्यांना जस्टेशनल डायबिटीज होतो. जस्टेशनल डायबिटीज झाल्यानंतर त्याला प्रेग्नन्सीमध्ये खूप अडचणी येतात. प्रेग्नन्सीमध्ये फारशा अडचणी नाही आल्या तर डिलिव्हरीमध्ये अडचणी येतात. डिलिव्हरीमध्ये त्या थोड्या अडचणी हे केल्या तुम्ही, तर प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरीनंतर अडचणी येतात. त्या बाळामध्ये अडचणी असतात आणि त्याच्यापुढे जाऊन त्या स्त्रीला जस्टेशनल डायबिटीज होतोच. जस्टेशन नंतर देखील डायबिटीज म्हणून जर तिने काळजी म्हणजे समजून घेतलं नाही, डॉक्टरांनी विशेषतः त्याच्यावरती उपचार करा. नाहीतर जनरली आम्ही काय समजतो, की जस्टेशनल डायबिटीज झाला की विषय डिलिव्हरी झाली की विषय संपला. नंतर तिचा रिपोर्ट नॉर्मल आला की तिने काय काळजी करायची कारण नाही. हे अत्यंत अशास्त्रीय विधान आहे. ज्या स्त्रीला जस्टेशनल डायबिटीज किंवा असेल,
तिने योग्य जीवनशैलीचा अवलंब आयुष्यभर करणं गरजेचं असतं. त्यामुळे प्रेग्नन्सी झाली म्हणजे डायबिटीज संपला असं नाही. पीसीओडी आहे म्हणजे मी आई होऊ शकत नाही. खरं की खोटं? खोटं. पी-सी-ओ-डी असलेल्या स्त्रियांना सगळ्यांनाच गर्भधारणेमध्ये अडचण येते असंही नाही आहे. काही जणांना येते आणि ज्यांना अडचण येते त्यांना लाईफस्टाईलने आपण 100% रिझल्ट देऊ शकतो. हो, बरोबर आहे. पी-सी-ओ-डीमध्ये कारण त्याच्यात टेस्टोस्टेरॉनचा इफेक्ट वाढतो. त्याच्यामुळे केस गळतात. मग पी-सी-ओ-डी जसा कमी होईल म्हणजे जसं तुम्ही प्रोसेस फूडचं हे बंद केलं तर केस गळायचे थांबतात आणि ॲक्ने पण कमी होते. फास्टिंग पीसीओडीसाठी सेफ आहे का? 100% फास्टिंग पी-सी-ओ-डीसाठी सेफ नाही, आवश्यक आहे उलटं मी म्हणेल. कारण जी काही इन्शुलिनची पातळी वाढलेली असते, ती कमी करण्यासाठी फास्टिंग इतका 100% खात्रीदायक उपाय दुसरा पृथ्वीवरती उपलब्ध नाही. सडपातळ मुलींनाही पीसीओडी होतो का? हो, त्याला लीन पी-सी-ओ-डी म्हणतात. कारण ओबेसिटी इज वन ऑफ द फीचर ऑफ पी-सी-ओ-डी, नॉट ओन्ली फीचर ऑफ पी-सी-ओ-डी किंवा ते नसेल तर पी-सी-ओ-डी नाही असंही नाही आहे. त्याला लीन पी-सी-ओ-डी म्हणतात. मेकॅनिझम इज सेम, प्रेझेंटेशन मे डिफर. पीसीओडी म्हणजे आयुष्यभर औषध. हे खरं की खोटं? एकदा पण औषध नाही असं माझं म्हणणं आहे. आयुष्यभर तर सोडाच. हे जर तुम्ही योग्य जीवनशैलीचा जर अवलंब केलात, तर पी-सी-ओ-डीला औषध लागत नाही. मग जीवनभर कसं काय लागू शकेल ते? लग्न झालं की पीसीओडी बरा होतो. मिथ की फॅक्ट? अत्यंत चुकीचा समज आहे, अशास्त्रीय समज आहे. लग्न होणे ह्या प्रक्रियेने पी-सी-ओ-डी थोडासा वाढवू शकेल. कारण लग्न झाल्यानंतर ती महिला जेव्हा माहेरी जाते, सासरी जाते, तेव्हा थोडंसं कौतुक असतं, थोडंसं नाविन्य असतं, हनीमून असतात, नवऱ्याबरोबर फिरणं असतं. याच्या सगळ्यामध्ये नको ते खाणं होतं. व्यायामाकडे दुर्लक्ष होतं आणि मग पी-सी-ओ-डीमध्ये वाढ होते. लग्नानंतर पी-सी-ओ-डी जाईल कसं काय? जाऊच शकत नाही. तणाव आणि स्ट्रेस पीसीओडीमुळे वाढतो. हो, म्हणजे टू अँड फ्रो आहे. म्हणजे तणावामुळे पी-सी-ओ-डीची तीव्रता वाढते आणि पी-सी-ओ-डीमध्ये तणाव होतो. हे दोन्ही आहे. कॉज आणि इफेक्ट दोन्ही बाय डायरेक्शनल आहे. याने ते होतं, त्याने हे होतं, असं आहे. त्याला विशेष सायकल म्हणतात. पिरियड्स रेग्युलर असतील तरी तुम्हाला पीसीओडी होऊ शकतो. हो, तेच सांगतो इर्रेग्युलर मेन्सेस हा वन ऑफ द फीचर आहे, नॉट ओन्ली फीचर. त्यामुळे एखाद्याला मेन्सेस नॉर्मल असतील, पण ॲनोव्युलेटरी सायकल असतील किंवा पार्शियली हे असतील, सगळं होऊ शकतं. सगळं ऑल परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहे. त्यामुळे 3तले 2 हा क्रायटेरिया त्याच्यामध्ये धरलेला पी-सी-ओ-डीसाठी. व्यायाम न करता पीसीओडी कंट्रोल होऊ शकतो का? व्यायामाचा पी-सी-ओ-डीचा काही संबंध नाही. हा व्यायाम आहे त्याच्यात फार तर फार तुम्ही 20 मार्काचा पेपर धरा. आलं लक्षात. व्यायाम केल्याने तो चांगला राहील. मी उलटं विचारतो, की ज्यांना पी-सी-ओ-डी नाही त्यांनी व्यायाम नाही करायचा का? बरोबर की नाही? त्यामुळे पी-सी-ओ-डीने व्यायाम केल्याने पी-सी-ओ-डीला दूर दूर करण्यासाठी मदत होईल, हे बरोबर आहे. पण व्यायाम केल्याने पी-सी-ओ-डी बरा नाही होणार. सर हा विषय खूप मोठा आहे पीसीओडीचा. आपण बऱ्यापैकी कव्हर केला आहे. तर मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा होता की पीसीओडी होऊ नये किंवा पीसीओडी जर कंट्रोल करायचा असेल तर कुठल्या अशा 3 टिप आहे ज्या फॉलो करायलाच पाहिजे? एक आहारामध्ये प्रोसेस फूड खाणं बंद. प्रोसेस फूड म्हणजे साखर, मैदा आणि तेल याचा अंतर्भाव असलेल्या सगळ्या गोष्टी खाण्यातनं बंद. 2 उन्हामध्ये उन्हामध्ये कातडी सफिशियंट उघडी ठेवून 1 तास व्यायाम रोज. आणि तिसरी टिप रात्री 10 ते 6 चांगली छान झोप. या 3 गोष्टी महत्त्वाच्या. तर मंडळी पीसीओडी हा आजार कसा आहे आणि याच्यावरती उपाय काय आहे हे आपण आजच्या पॉडकास्टमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला वाटतं की तुम्हाला पण ही माहिती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कणसे सरांकडून कुठला विषय समजून घ्यायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही महाराष्ट्र जागरणला वेळ दिला त्यासाठी. थँक्यू. आणि मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, हा पॉडकास्ट आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.